गुड मॉर्निंग अकोला. गुड मॉर्निंग अकोला. RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी मानसी RRC नेटवर्कच्या सर्व दर्शकांचं खूप खूप स्वागत करते. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे दिनविशेष जाणून घेऊन. जगातील सर्वात भीषण दुर्घटना युक्रेनच्या चेर्नोबिलमध्ये झाली होती. या दुर्घटनेत हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. चेर्नोबिल येथे झालेल्या परमाणु स्फोटातून जे अणुकिरणे बाहेर पडले होते ते दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने नागासाकी येथे स्फोटातून उत्पन्न झालेले अणुकिरणांच्या तुलनेने 10 पट जास्त होते. त्यामुळे लाखो लोकांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापित करण्यात आलं. याची कबुली सन 1986 साली आजच्या दिवशी सोव्हिएत युनियनने युक्रेनच्या चेर्नोबिलमध्ये अणुकिरणोत्सव झाल्याचे स्पष्ट केले. शिवाय आज इतिहासातील प्रसिद्ध वीर मराठा सम्राट प्रथम थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या दुसऱ्या पत्नी मस्तानी यांचे निधन झाले होते. या व्यतिरिक्त आपण काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती घेऊया. सन 1916 साली आयरिश भारतीय क्रांतिकारक डॉक्टर एनी बेसेंट यांनी ब्रिटिशकालीन भारतात होम रूल चळवळीची स्थापना केली. इसवी सन 1920 साली स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतात डॉक्टर एनी बेसेंट, लोकमान्य टिळक, जोसेफ बॅप्टिस्ट यांच्या नेतृत्वाखाली भारतात स्थापन करण्यात आलेल्या होम रूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सन 1935 साली रूसची राजधानी मॉस्को येथे भूमिगत रेल्वे मेट्रो सुरू करण्यात आली. इसवी सन 2001 साली अमेरिकन अभियंता व उद्योजक डेनिस अँथनी टिटो हे अवकाशात प्रवास करण्यासाठी वित्तपुरवठा करणारे पहिले अवकाश यात्री ठरले. सन 2002 साली राष्ट्रकुल किंवा आयरिश नागरिकांद्वारे लिखित इंग्रजी भाषिक लिखित कादंबरी आणि युनायटेड किंगडममध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वोत्कृष्ट मूळ कादंबरीसाठी दरवर्षी देण्यात येणारा मॅन बुकर पुरस्कारचे नाव बदलून मॅन प्राइज फॉर फिक्शन असे करण्यात आले. इसवी सन 2008 साली भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने PSLV-C9 या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला. इसवी सन 1758 साली अमेरिकेतील राजकारणी, वकील, मुत्सद्दी, संस्थापक, पिता तसंच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेम्स मुनरो यांचा जन्मदिन. सन 1791 साली शीख साम्राज्य शासक महाराजा रणजित सिंह यांच्या खालसा सेनेचे सेनापती हरिसिंह नलवा यांचा जन्मदिन. इसवी सन 1856 साली वासुकाका जोशी या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय स्वातंत्र्य सेनानी तसंच लोकमान्य टिळक यांचे निकटवर्तीय व चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश जोशी यांचं निधन. सन 1929 साली भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांचा जन्मदिन. इसवी सन 1931 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्मदिन. सन 1937 साली इराक देशातील हुकुमशहा व इराकचे 5वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्मदिन. सन 1971 साली MA एंटरटेनमेंट या मोशन पिक्चर प्रोडक्शन कंपनीचे सहसंस्थापक व सेव्ह द टायगर या संस्थेचे सल्लागार निखिल अडवाणी यांचा जन्मदिन. इसवी सन 1726 साली ब्रिटिश इंग्रज व्यापारी व चेन्नई प्रांताचे गव्हर्नर थॉमस पिट यांचं निधन. सन 1740 साली मराठा साम्राज्याचे शासक व पेशवे घराण्यातील वीरयोद्धा थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचं नर्मदा नदीच्या तीरी रोवरखेड या ठिकाणी निधन. इसवी सन 1740 साली महाराजा छत्रसाल यांची कन्या आणि मराठा शासक पेशवा बाजीराव प्रथम यांची दुसऱ्या पत्नी मस्तानी यांचं निधन. सन 1903 साली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जोशिया बिलार्ड गिब्स यांचं निधन. इसवी सन 1992 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय कन्नड भाषेचे प्रमुख साहित्यकार डॉक्टर विनायक कृष्ण गोकाक यांचं निधन. सन 1998 साली माजी भारतीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज तसंच राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचं निधन. दर्शकांनो, तुम्ही आजचे दिनविशेष जाणून घेतलेत. आता आजचे राशी भविष्यही जाणून घेऊयात. जय हो, नमस्कार. गुड मॉर्निंग अकोला में आपका स्वागत है. आप देख रहे हैं प्रतिदिन का आपका राशिफल. आइए जानते हैं गुरुवार 28 अप्रैल 2022 को कैसे रहेंगे सितारों के संदेश सभी 12 राशियों के लिए. सबसे पहले मेष राशि.
चिंता उत्पन्न हो रही है, कोई आप पर गुस्सा हो, तब भी आप बहस में न पड़े। यात्रा में सावधानी रखने, अपने ही विवेक से काम करें। वृषभ, सर्वतोमुखी आय का मार्ग प्रशस्त हो रहा है। पारिवारिक दायित्वों की पूर्ति का समय है। प्रयास सफल हो रहे हैं। महिलाओं की भौतिक सुविधाओं में वृद्धि हो रही है। मिथुन, काव्य तथा संगीत में रुचि बढ़ रही है। बुद्धि स्थिर रहेगी। सुख सौख्य सुवर्ण की प्राप्ति हो रही है। कर्क, धार्मिक क्रियाकलाप बढ़ रहे हैं। अध्यात्म के प्रति रुचि बढ़ेगी। मानसिक स्थिरता रहेगी। कुछ दैवीय कृपा आप पर बनी रहेगी। शुभ कार्य की रूपरेखा भी बन रही है। सिंह, आलस में समय बीतेगा। भाग्य की प्रतिकूलता का अनुभव होगा। दिनचर्या अव्यवस्थित हो सकती है। स्वविवेक से निवेश करें तो फायदेमंद रहेगा। कन्या, व्यवसायिक सोच से लाभ की उम्मीद आप कर सकते हैं। पारिवारिक वातावरण सुखद रहेगा। अविवाहितों को शुभ समाचार की प्राप्तियां हो सकती है। तुला, रुका हुआ धन प्राप्त हो सकता है। शत्रुओं का शमन होगा। विवादास्पद मामलों में विजयश्री आपके हाथ लग सकती है। प्लान के अनुसार काम होंगे। वृश्चिक, प्रतियोगिता में सफलता मिल रही है। रचनात्मक कार्य बनेंगे। स्वजनों का सहयोग रहेगा। बजट बना करके काम करें। धनु, परिवार में वाद विवाद हो सकता है। माता को कष्ट रहेगा। शोक आदि भी संभव है। पराक्रम में शिथिलता आ सकती है। मकर, वैचारिक प्रखरता रहेगी। देश देशांतर से सुखद समाचार मिल रहे हैं। धन प्राप्ति के लिए हिम्मत और शक्ति रहेगी। कुंभ, रुके कार्य गतिशील हो रहे हैं। वस्त्र आभूषणों की खरीदारी होगी। व्यापार में पूंजी लगाना श्रेयस्कर रहेगा। दोस्तों के साथ टाइम अच्छा गुजरेगा। 12वीं राशि मीन, आत्मबल बढ़ रहा है। व्यस्तताएं अधिक रहेगी। कार्य की अधिकता अच्छी रहेगी। लेकिन अच्छी बात यह है कि आमदनी भी बढ़िया रहेगी। तो कार्य में व्यस्तता भी हो तो कोई समस्या नहीं है। यह है 12 राशि का फलादेश गुरुवार 28 अप्रैल 2022 को। कल आपसे पुनः भेंट करेंगे। तब तक के लिए धन्यवाद। जय श्री राम। दर्शकांनो, आताच तुम्हाला पंडित सुदर्शन शर्मा यांनी तुमचे आजच्या दिवसाचे राशी भविष्य सांगितले। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर। खुश खबर मैत्रिणींनो, गेले 2 वर्षांपासून आपण ज्याची अगदी आतुरतेनं वाट बघत होता ती वेळ आता संपली आहे। सिटी मैत्रीणचे कार्यक्रम लवकरच सुरू होत आहेत। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी सुरू होते आहे। संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम, सहल, स्पर्धा, तुमच्यात दडलेल्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची सुवर्ण संधी आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे व्यासपीठ प्राप्त होणार आहे। ते म्हणजे फक्त आणि फक्त सिटी मैत्रीणच्या माध्यमातून। तर मग तयारीला लागा वर्षभर एन्जॉय करण्यासाठी।
आणि आजच आपली नोंदणी निश्चित करा. सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयात 500 रुपये नोंदणी शुल्क अदा करत नोंदणी करा. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही गिफ्ट घ्यायला विसरू नका. ऑफिस वेळेत तुम्ही सिटी चॅनलच्या गांधी रोड स्थित कार्यालयातून गिफ्ट घेऊन जाऊ शकता. विश्रांतीनंतर सर्व अकोलेकरांचे स्वागत. अकोलेकरांनो, तुम्ही RRC नेटवर्कच्या सर्वच कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद देत असता. यामुळेच खास तुमच्यासाठी RRC तर्फे विविध प्रोग्राम केले जातात. त्यासाठीच लॉ अँड जस्टिसचा एक भाग आज पुन्हा आम्ही इथे आणला आहे. काय आहे यामध्ये पाहूयात. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस कायदेविषयक सल्ला. नमस्कार. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या सदरात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत शेतीविषयी कायदेशीर माहिती. शेती खरेदी विक्री करताना नेमकं आपण कुठली दक्षता घ्यायला हवी याबद्दल. भारताच्या सीमेयातील जवळपास सगळी शेतजमीन, शिवार, खुली जागा ह्या सर्वांची नोंद शासन दरबारी कुठे ना कुठे ही असतेच. खेडेगावातील सुद्धा शेती, शेतशिवार, शेतजमीन, इतर शासकीय, अशासकीय, खाजगी अशा सर्व जागांची नोंद ही भूमी अभिलेख विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे असते. या संबंधित चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत तज्ज्ञ मार्गदर्शक ॲडव्होकेट किरण खोत सर. सर, RRC नेटवर्कच्या वतीने मी आपले स्वागत करतो. चला तर वळूयात आपल्या विषयाकडे. सर, मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की शासनाकडे कृषक, अकृषक अशा शेतजमिनीची नोंद ही याची वर्गवारी कशी केलेली असते? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि पुराण काळापासून शेती हा भारतीयांचा व्यवसाय असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. आपल्याला असं लक्षात येईल की अकबराच्या काळामध्ये एक काठीचं माप असायचं, त्या स्टँडर्डनुसार जमिनीची मोजमाप केल्या जायचे. त्याचं शासन म्हणजे तत्कालीन शासनाच्या दरबारी या नोंदी असायच्या. शिवकाळामध्ये सुद्धा शेतीबद्दलचे वाद महाराजांनी सोडवल्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऐकिवात आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतामधल्या जमिनींचं कुठेतरी नोंदणी असावी, नोंद असावी या दृष्टीने 1793 ते 1796 या कालखंडामध्ये ह्या भारतामध्ये इंग्रजांनी सर्वे जनरल ऑफ इंडिया अशी एक पद नियुक्त करून त्याच्या माध्यमातून ही कार्यवाही सुरू झाली. नंतर वेळोवेळी त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, परंतु या माध्यमातून भारतामध्ये असलेली सर्व जमीन, ती शेतकी जमीन असेल, वनाची जमीन असेल, गावठाणाचा भाग असेल, शहराखालील जमिनी असतील, अशा सर्व जमिनींची नोंद ही शासन दरबारी उपलब्ध आहे. मुख्यत्वे करून आपला जो विषय आहे हा शेतीच्या जमिनीसंबंधी असल्यामुळे आपण ज्या मुख्य 2 वर्गवारी आहेत ही कृषक आणि अकृषक अशा संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत. महाराष्ट्र जमीन अधिनियमनुसार शेतीच्या नोंदीचा काय व कसा तपशील असतो? शेतीच्या नोंदी किंवा शेती हा जो विषय आहे हा राज्य शासनाच्या अंतर्गत महसूल जमा करणे या अनुषंगाने हा सर्व डाटा किंवा रेकॉर्ड ठेवल्या जाते. मुख्यत्वे करून वर्ग 1 आणि वर्ग 2 अशा प्रकारामध्ये या शेती जमिनींची विभागणी ही केल्या जाते. वर्ग 1 म्हणजे अशा जमिनी की ज्या मालकी हक्काने शासनाच्या कुठल्याही निर्बंधाशिवाय उपभोग घेण्याचा, हस्तांतरण करण्याचा अधिकार हा त्या मालकाला असतो. त्याच्या उलट ज्या वर्ग 2च्या शेतजमिनी असतात या शासनाचे निर्बंध असलेल्या, शासनाने वेळोवेळी संबंधितांना त्या शर्ती व अटीवर दिलेल्या शेतजमिनी असतात,
याचं हस्तांतरण हे शासनाच्या परवानगीशिवाय करता येत नाही. याच्यामध्ये शासनाने दिलेल्या सनद, इनाम, प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या जमिनी अशा प्रकारच्या अन्य जमिनी असतात. वर्ग 1ची जमीन ही कुठल्याही व्यवहाराच्या दृष्टीने ही कायदेशीर व्यवहार करण्यासाठी मुभा असलेली मिळकत असते. त्याच्यावरती शासनाचे कुठलेही निर्बंध नसतात. सर, शेतीविषयी महत्त्वाचा पहिला दस्तऐवज 7/12. तर ह्या 7/12 विषयी मला असं विचारायचं आहे की 7/12 कसा समजून घ्यावा? 7/12मध्ये कशाचा उल्लेख आणि कशाच्या नोंदी असतात? शेतीचा विषय म्हटला की अगदी स्वाभाविकपणे आपण त्याच्या 7/12बद्दल चौकशी करतो, माहिती घेतो. बरोबर. हा 7 आणि 12 या दोन आकड्यांचा काय संबंध आहे? तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे जे विविध फॉर्मॅट्स आहेत त्याचे हे दिलेले नंबर आहे. आता महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी हे काही रेकॉर्ड नव्हतं का? तर पूर्वी आपला हा जो विदर्भाचा भाग आहे हा बेरार स्टेट म्हणजे आपण मध्य प्रदेशाशी जोडलेलो होतो. त्यावेळेला बेरार लँड रेव्हेन्यू कोड होता. त्यामध्ये सुद्धा या पद्धतीने त्या जमिनीची थोडक्यात माहिती गोषवारा दाखवणारा हा दस्ता आहे. ज्याला आपण 7 म्हणतो, हा मुख्यत्वे करून मालकी हक्क दाखवणारा एक फॉर्मॅट आहे. 12च्या रकान्यामध्ये हे पिकांचा तपशील, पेरेपत्रक यासंबंधीची साधारण माहिती आणि त्यावर्षी कोणी पीक घेतलं याचा उल्लेख असतो. बरेचदा 7 आणि 12 याचा तफावत अशी केल्या जाऊ शकते की 7 म्हणजे मालकी हक्क असणाऱ्या संबंधीची माहिती आणि 12 म्हणजे ज्यांनी वहिती केली त्याची माहिती. ही जरी ढोबळमानाने बरोबर असली तरी 7ब हा रकाना असा असतो की मालकाशिवाय ती जमीन कोणाच्या वहिती आणि ताब्यामध्ये आहे याची तिथे नोंद केलेली असते. हा दिसायला खूप छोटासा एक साधा कागद जरी असला तरी एखाद्या मिळकतीसंबंधीची, शेतीसंबंधीची आवश्यक असलेली इत्थंभूत माहिती आपल्याला त्या 7/12मध्ये मिळू शकते. सुरुवातीला 7/12च्या उतार्यामध्ये ज्या जमिनीसंबंधीची आपण माहिती घेतो आहे ती कुठल्या गावातली जमीन आहे, त्या गावामध्ये जर काही हिस्से असतील त्या कुठल्या हिस्स्यातली ती जमीन आहे याचा उल्लेख असतो. शेतजमीन असल्यामुळे स्वाभाविकच प्रत्येक शेतजमीन ही शेत सर्वे नंबर किंवा गट नंबर याच्या अंतर्गत असते. तसंच ती जी शेतजमीन आहे त्याची वर्गवारी, ती वर्ग 1ची आहे का वर्ग 2ची आहे याचा स्पष्टपणे उल्लेख हा 7/12मध्ये असतो. ज्या शेतीसंबंधी आपण माहिती घेतो आहे त्या शेत सर्वे नंबरमध्ये किंवा गट नंबरमध्ये त्या शेताचं क्षेत्रफळ किती याचा उल्लेख तिथे केलेला आपल्याला दिसतो. मुख्य म्हणजे ती जी शेती ज्या व्यक्तीच्या नावाने आहे त्या व्यक्तीच्या नावाने किती क्षेत्रफळ आहे त्याच 7/12मध्ये म्हणजे त्याच गट नंबर किंवा सर्वे नंबरमध्ये ज्या व्यक्तीच्या संबंधित आपण माहिती घेतो आहे त्याच्याशिवाय अन्य किती लोकांचे हितसंबंध आहेत, त्यांचा हिस्सा त्याच्यामध्ये किती आहे याचासुद्धा उल्लेख असतो. जे शेतीचं क्षेत्रफळ आपण बघतो त्या क्षेत्रफळामध्ये वहिती योग्य किती आणि ज्याला आपण पोट खराब किंवा लागवडीसाठी अयोग्य जमीन किती याचासुद्धा तपशिलाचा वर्णन असतो. 7/12चा उतारा पाहत असताना आपण हे 7च्या रकान्याबद्दल बोलतो आहे. 7च्या रकान्यामध्ये डाव्या बाजूला एक अन्य अधिकार म्हणून रकाना असतो. या ठिकाणी प्रामुख्याने त्या शेतजमिनीवरती काही कर्ज, बोजा असेल तर त्याचा उल्लेख असतो. त्याच्यामध्ये कुळ जर कोणाचा हक्क असेल तर त्याचा उल्लेख असतो. त्या जमिनीसंबंधी काही न्यायनिवाडे झाले असतील त्याचा उल्लेख असतो. ती शेती अकृषक झाली असेल तर त्याचा तपशील तिथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे या 7/12च्या उतार्यावरती जी माहिती असते त्या प्रत्येक शब्दम आणि शब्द हा आपल्याला त्या शेतजमिनीविषयी माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मुख्य अजून एक छोटा मुद्दा जो 7/12मध्ये असतो, ज्या व्यक्तीचं नाव त्या 7/12मध्ये आलेलं आहे त्याच्यासमोर कंसामध्ये एक नंबर टाकलेला असतो, आकडा. तो फेरफारचा नंबर असतो ज्याच्याद्वारे आपल्याला ती व्यक्ती त्या शेतजमिनीची कशा पद्धतीने मालक झाली त्या नंबरचा फेरफार जर आपण शोधला तर त्या व्यक्तीला मालकी हक्क प्राप्त होण्याबद्दलचा तपशीलसुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आता नवीन संगणकीकृत 7/12 झाले असल्यामुळे पूर्वी
मॅन्युअली जे सातबारे दिल्या जात होते त्याच्यामध्ये 12चा कॉलम हा दरवर्षी काय काय त्याच्यामध्ये पेरल्या गेलं, कोणी पेरलं हा तपशील असायचा. आता तो 12चा रकाना या 7च्या फॉर्मॅटमधून संगणकीकृत प्रक्रियेमध्ये वगळण्यात आलेला आहे. परंतु जी 7च्या रकान्यामध्ये माहिती उपलब्ध आहे ती एखाद्या शेती संबंधी जुजबी माहिती करून घेण्यासाठी पुरेशी असते आणि अशी भरपूर माहिती या सातबाऱ्याच्या उतार्यामध्ये एखाद्या शेतीसंबंधीची आपल्याला मिळू शकते. 7/12 छोटासा कागद, पण शेतकऱ्यासाठी किती महत्त्वपूर्ण दस्त आहे. अगदी बरोबर. सर, मला असं विचारायचं आहे, 7/12वर एखाद्या व्यक्तीचं नाव आहे म्हणजे तो त्या शेतीचा मालक आहे असं समजावं का? एखादा व्यक्ती एखाद्या मिळकतीचा शेतजमिनीचा मालक असला तर त्याचं नाव हे सातबाऱ्यामध्ये असणं हे स्वाभाविक आहे. परंतु सातबाऱ्यामध्ये नाव आहे म्हणून कोणी काही मालक होत नसते. शासनाने जमीन महसूल वसूल करण्याच्या दृष्टीने जी यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्यामुळे मालक असलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही महसूल दप्तरी होत असते आणि त्याचाच एक नमुना हा 7/12 असतो. परंतु चुकून 7/12मध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही चुकीच्या पद्धतीने केल्या जाऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीने त्या मिळकतीचे हस्तांतरण केल्यानंतरही त्याच्या नावाचा उल्लेख कायम राहून नवीन व्यक्तीच्या नावाचा उल्लेख त्यामध्ये करायचा राहून जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये केवळ 7/12मध्ये माझं नाव आहे म्हणजे मीच मालक आहे असा दावा करता येणार नाही. परंतु जी व्यक्ती मालक असते त्याला प्राप्त झालेल्या मालकी हक्कानंतर त्याचा फेरफार घेण्यात येतो आणि फेरफार झाला म्हणून त्याचं नाव 7/12मध्ये येतं. त्याच्यामुळे जो मालक असतो त्याचं नाव 7/12मध्ये असणं हे स्वाभाविक आहे. परंतु केवळ 7/12मध्ये नाव आहे म्हणजेच मी मालक आहे असा अर्थ घेणे चुकीचे होईल. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की फेरफार, हक्क नोंदणी, खोडतोड नक्कल, त्यानंतर नमुना 6 इत्यादी कागदपत्रे शेतीबाबत काय माहिती दर्शवतात? जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण जे कुठल्याही प्रकाराने होत असेल त्या आधीच्या मालकाच्या असलेल्या नोंदी कमी होऊन नवीन मालकाची नोंद होण्यासाठी ठेवल्या जाणारे हे विविध रजिस्टर आहेत. नोंदीचे रेकॉर्ड याच्यामध्ये उपलब्ध असते. कुठलीही शेतजमीन जेव्हा आधीचा मालक कुठल्याही प्रकारे दुसऱ्याला हस्तांतरित करतो त्याचा सारांश या नोंदींद्वारे घेतला जातो आणि आधीच्या व्यक्तीच्या नावाला खोडून त्याच्यावर रेष मारून खाली नोंद घेतल्या जाऊन नवीन व्यक्तीच्या नावाचा समावेश ज्या अधिकार व हक्काने त्याला त्या मिळकतीमध्ये हितसंबंध प्रस्थापित होतात आहे त्याची नोंद ही या पद्धतीने घेतल्या जाते. ह्या वेगळ्या वेगळ्या रजिस्टर आणि त्याचे फॉर्मॅट्स असल्यामुळे याला खोडतोड, हक्क नोंदणी, नमुना 6 किंवा फेरफार असं म्हणतात. आमच्या दर्शकांना कायदेविषयक माहिती दिली त्याबद्दल RRCच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या माध्यमातून आपल्या दर्शकांशी संवाद करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभारी. तर रसिक हो, पुन्हा भेटूया नवीन तज्ज्ञासह वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. अकोलेकरांनो, आम्ही तुम्हाला आताच लॉ अँड जस्टिसचा हा कार्यक्रम दाखविला. आता श्रद्धा मोकाशी मॅडम यांच्याबरोबर योग शिकून घेऊयात. शवासन करायचं आहे. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी हा अभ्यास हळूहळू एकदम हळू करायचा आहे. ज्यांना पोटाचे त्रास असतील, अल्सर असेल किंवा कुठल्या प्रकारचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी हे अभ्यास टाळायचे आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे, आपलं पचन चांगलं ठेवायचं आहे त्यांनी हा अभ्यास निश्चित करावा. आणि मी फक्त 3 व्हेरिएशन सांगणार आहे. तुम्ही 10-10चे 2 सेट, 10-10चे 3 सेट असे सुद्धा करू शकता. तर दोन्ही पाय जोडायचे आहे. उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून पंजा ताणायचा, जमिनीच्या जरासा वर उचलायचा. आता 90 डिग्रीपर्यंत न्यायचं आहे. खाली आणायचा, मात्र जमिनीवर ठेवायचा नाही. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हे रिपिटेशन्स तुम्ही 10 वेळा करू शकता. दोन्ही पायांनी 10-10 वेळा करू शकता. दुसऱ्या पायाने हा अभ्यास करूया. पाय ताणायचा आहे, पंजा ताणायचा आहे, जमिनीच्या जरासा वर उचलायचा आहे आणि स्टार्ट करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
घ्या, श्वास सोडा, रिलॅक्स. दोन्ही पायांनी हा अभ्यास करायचा आहे. ज्यांना कमरेचा त्रास आहे त्यांनी दोन्ही पायांचा अभ्यास नाही करायचा. दोन्ही पायाचे पंजे ताणायचे, जमिनीच्या जरासं वर उचलायचे. आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. घ्या श्वास, श्वास सोडा आणि रिलॅक्स. याचे रिपिटेशन्स तुम्ही 10-10 वेळा करू शकता. 10-10चे 2 सेट, 10-10चे 3 सेट. ज्यांना लवकर पोट कमी करायचं आहे त्यांनी हे अभ्यास 20 वेळा 30 वेळा म्हणजे 10-10चे 2-2 3-3 सेट करत जावे. आता करायचं आहे चक्रपादासन. चक्रपादासनसाठी पुन्हा उजवा पायाचा पंजा ताणायचा आहे, जमिनीच्या वर उचलायचा आहे आणि गोल फिरवायचं आहे. गुडघ्यातनं पाय सरळ. 1 2 3. अपोजिट फिरवायचं आहे. 1 2 3. दुसऱ्या पायाने हीच क्रिया. याच्यामध्ये सुद्धा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली असं आपल्याला करायचं आहे. किंवा अंतरकुंभकमध्ये सुद्धा आपण हा अभ्यास करू शकतो. घ्या, 1 2. मोठा गोल बनवायचा आहे. 3. अपोजिट फिरवा. 1 2 3. दोन्ही पायांचा अभ्यास करायचा आहे. कमरेमध्ये त्रास असणाऱ्यांनी नाही करायचा. म्हणजे ताणा, जमिनीच्या वर उचला, फिरवा. 1 2 3. अपोजिट फिरवा. 1 2 3 आणि रिलॅक्स. जेव्हा जेव्हा थकवा जाणवतो त्यावेळेला आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन म्हणजे दोन्ही पायांमध्ये अंतर, हात शरीराच्या बाजूला, मान शरीराच्या मधोमध, डोळे बंद आणि शरीराला ढिलं सोडणे. श्वासावर ध्यान, श्वासावर लक्ष. पुढचा अभ्यास सायकलिंग. पाद संचालनासन. दोन्ही पाय उचलून घ्यायचे आहे, समोरच्या बाजूला सायकल चालवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट. 1 2 3 5 7 9 10. रिलॅक्स. कमरेचा त्रास असणाऱ्यांनी दोन्ही पायाचा अभ्यास नाही करायचा आहे, बाकी सगळे करू शकतात. 1 2 3 4 5. अपोजिट. 1 2. पाय पूर्ण खोलायचे. 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा शवासन करू शकता. जेव्हा जेव्हा थकवा जाणवेल, श्वास ची गती वाढेल श्वासाची, त्यावेळेला आपण शवासन करू शकतो. नंतरचा अभ्यास आहे सुप्त पवन मुक्तासन. उजवा पायाचा गुडघा धरायचा आहे, श्वास घ्यायचा आहे. झोपल्या झोपल्या श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत नासिका आणि गुडघ्याचा स्पर्श करायचा आहे. घ्या श्वास, सोडत सोडत पुन्हा घ्या, सोडा, पुन्हा घ्या. दुसऱ्या पायाने हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडत, श्वास घ्या, श्वास सोडत स्पर्श करा. श्वास घ्या. आता दोन्ही हातांनी दोन्ही पायांनी धरून घ्यायचं आहे. दोन्ही पायांना हाच अभ्यास करायचा आहे. नासिका आणि गुडघ्याचा स्पर्श. श्वास घ्या,
श्वास सोडत स्पर्श करा. पुन्हा श्वास घ्या, सोडा. लुढकनासन. लुढकनासाठी उजव्या बाजूला पाय आणि डाव्या बाजूला मान, डाव्या बाजूला पाय, उजव्या बाजूला मान. बीपी ज्यांना आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी हा अभ्यास सांभाळून करायचा आहे. मध्यभागी श्वास घेणे, साईडला श्वास सोडणे. 3-3 वेळा अभ्यास करायचा आहे. आता झुलनासन करायचं आहे. बीपी वाल्यांनी, कमरेचा जास्त त्रास असल्यांनी हा अभ्यास नाही करायचा आहे. रिलॅक्स. शवासन करू शकता. सुप्त उदराकर्षणासन. आपल्याला दोन्ही पायांना फोल्ड करायचं आहे. दोन्ही पायांमध्ये 1 फुटाचं अंतर घ्यायचंय. हात मानेखाली ठेवायचे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. 1 1 2 2 3 वेळा हा अभ्यास करायचा आहे. पायांना जोडून घ्यायचं आहे, पंजा आणि गुडघे. पुन्हा हाच अभ्यास. 1 1 2 2 3 3. पंजे उचलून घ्यायचे आहे, गुडघे जोडून ठेवायचे. पुन्हा हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. 1 1 2 2 3. गुडघे गोल फिरवायचे. मान अपोजिट. 1 2 3. अपोजिट फिरवा. 1 2 3. रिलॅक्स. शव उदराकर्षणासन. डावा पाय सरळ ठेवायचा आहे. उजवा पाय गुडघ्यावर उभा करायचा आहे. डाव्या हाताने उजवा गुडघा धरायचा. उजवा हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचा. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत गुडघा जमिनीला स्पर्श करेल आणि मान अपोजिट. श्वास घेत मध्यभागी या. पुन्हा श्वास सोडत गुडघ्याचा स्पर्श जमिनीला करायचा आहे. मध्यभागी या. हात आणि पाय बदलून पुन्हा हाच अभ्यास रिपीट करायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडत गुडघ्याचा स्पर्श जमिनीला. मान अपोजिट. या मध्यभागी. पुन्हा श्वास सोडत गुडघा जमिनीला लावा. मान अपोजिट. मध्यभागी या. यानंतर आपल्याला नौकासन करायचं आहे. नौकासन याच्यासाठी की आपण जे मेरुदंडाचे अभ्यास केले आहे आता स्पाईनचे, त्याच्यानंतर पाठीच्या कण्याला आराम मिळावा याच्याकरता हा अभ्यास असतो. श्वास घेत पाय मान एका रेषेत सरळ उचलायचे आहे. सीटवर पूर्ण भार घ्यायचा आहे. करूया अभ्यास. रिलॅक्स. शवासन करू शकता. यानंतर कडावर होऊन उठून बसायचं आहे.
प्रकारे भाग 1 आणि भाग 2 आपण शिकलेलो आहोत. भाग 1 आणि भाग 2 हे सगळ्यांसाठी करण्यासारखे अभ्यास आहे आणि सगळ्यांनी आवर्जून करावे. तर अशा प्रकारे आपले पवन मुक्तासन भाग 2 पूर्ण झालेले आहेत. भाग 1 मध्ये आपण वात निरोधक अभ्यास म्हणजे ज्याला आपण गठिया निरोधक अभ्यास म्हणतो, म्हणजे पायांचे हातांचे जॉईंट्सचा अभ्यास तो आपण शिकलेलो आहोत. आणि दुसऱ्या भागामध्ये आपण अँटीगॅस्ट्रिक एक्सरसाइज म्हणजे पोटाचे आणि पाठीचे असे व्यायाम केलेले आहेत. तर 2 मालिका आपल्या इथे पूर्ण झालेल्या आहेत. दर्शकांनो, RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलाच्या माध्यमातून तुम्हाला रोज योग शिकायला मिळत आहे. चला तर आता घेऊयात पुन्हा छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया इथेच. कोरोना संकटात वर्क फ्रॉम होम असो की विद्यार्थ्यांचे ऑनलाईन एज्युकेशन, 20 वर्षांपासून विश्वसनीय नाव RRC ब्रॉडबँड. आता आमच्या घरच्या सर्वांसाठी सुपरफास्ट इंटरनेट सेवा. 24 तास मिळवा 100 Mbps ची स्पीड. RRC ब्रॉडबँड. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं RRC प्रस्तुत गुड मॉर्निंग अकोलामध्ये स्वागत. कीर्ती सराफ मॅडम यांच्याबरोबर आता इंग्रजी शिकूयात. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. हॅलो एव्हरीवन, दिस इज कीर्ती सराफ अँड आय वुड लाईक टू वेलकम यू ऑल इन टुडेज इंग्लिश स्पीकिंग सेशन. मित्रांनो, कालच्या इंग्लिश स्पीकिंगच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो रिलेशनशिप किंवा नातेसंबंध. त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितच प्रॅक्टिस केली असणार. हु इज माय मदर, फादर, ग्रँडफादर, ग्रँडमदर, ग्रेट ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंट, सिस्टर इन लॉ, ब्रदर इन लॉ, येस, मदर इन लॉ, फादर इन लॉ. त्याच्यानंतर आपण सिबलिंग पाहिलं होतं, ब्रदर, सिस्टर, कझिन अँड सो ऑन. असे खूप सारे नातेवाईक आहेत, नातेसंबंध आहेत आपल्या लाईफमध्ये आणि प्रत्येकाला काहीतरी इंग्लिश नाव आहे. हे आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं. मी आशा करते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि आता निश्चित तुम्ही ते वापराल किंवा कोणी तुम्हाला विचारलं तर नक्कीच त्याचा अर्थ तुम्हाला माहीत राहील. मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत आय वॉन्ट टू. आपण याच्या पहिले एक कन्स्ट्रक्शन शिकलेलो आहोत, आय वॉन्ट. आय वॉन्ट म्हणजे मला पाहिजे. त्याच्यामध्ये असते तुमची डिझायर, तुमची इच्छा असते की मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला ते हवं आहे. आणि लाईफमध्ये डिझायर आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी आहे. डिझायर आहे म्हणून काम करतोय, डिझायर आहे म्हणून पैसे कमवतो आहे, डिझायर आहे म्हणून काहीतरी करतोय, शिक्षण घेतो आहे. येस, आज आपण काय इंग्लिश शिकतोय बिकॉज यू हॅव अ डिझायर. तुम्हाला इच्छा आहे शिकण्याची, तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे म्हणून तर तुम्ही इंग्लिश शिकता आहेत. येस, सो आय वॉन्ट कशासाठी वापरतात? तुमची डिझायर एक्सप्रेस करण्यासाठी किंवा तुमची जी इच्छा आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी आपण आय वॉन्ट वापरतो. पण आता आय वॉन्ट टू. आय वॉन्ट टू म्हणजे तुमचे मला हे करायचं आहे. येस, माझी ही करण्याची इच्छा आहे. ओके, मग त्याला इंग्लिशमध्ये वापरतात आय वॉन्ट टू. आय वॉन्टच्या सेशनमध्ये थोडंसं घेतलं होतं पण मला ते पुरेसं नाही वाटलं. त्याच्यासाठी एक कम्प्लीट सेशन घ्यावं अशी माझी इच्छा होती. आय वॉन्ट टू फ्लाय इन द स्काय. मला आकाशात उडायचं आहे. आय वॉन्ट टू गेट अ जॉब और आय वॉन्ट टू डू अ जॉब. मला एखादी नोकरी करायची आहे. आय वॉन्ट टू अर्न मनी. मला पैसे कमवायचे आहेत. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. मला डॉक्टर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम. आय वॉन्ट टू बिकम याचा अर्थ असतो मला हे बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर. मला इंजिनियर बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर. जे ओरॅटर म्हणजे एक नवीन शब्द आहे हा, जे भाषण देतात, खूप चांगलं संभाषण कौशल्य त्यांच्याकडे राहतं आणि खूप चांगलं वक्तृत्व राहतं त्यांच्याकडे, त्यांना म्हणतात ओरॅटर. आय वॉन्ट टू बिकम ॲन ओरॅटर. मला एक खूप कुशल वक्ता व्हायचं आहे. ओके, आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॅन. मला एक खूप चांगला व्यक्ती व्हायचा आहे. आय वॉन्ट टू बिकम द सक्सेसफुल
बिझनेसमॅन, मला एक खूप सक्सेसफुल बिझनेसमॅन व्हायचं आहे. ओके. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट टीचर, मला सगळ्यात चांगली शिक्षिका व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट डॉटर, येस, मला सगळ्यात चांगली मुलगी व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम द बेस्ट मॉम, मला सगळ्यात चांगली आई व्हायचं आहे. ओके. सो आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला बनायचं आहे, अँड आय वॉन्ट टू च्या समोर तुम्हाला काय करायचं आहे ती आपण लावू शकतो. आय वॉन्ट टू कुक फूड, मला जेवण बनवायचं आहे. आय वॉन्ट टू क्लीन माय रूम, मला माझी रूम क्लीन करायची आहे. आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, मला इंग्लिश बोलायचं आहे. आय वॉन्ट टू प्रॅक्टिस इंग्लिश, मला इंग्लिशची प्रॅक्टिस करायची आहे. आय वॉन्ट टू वॉच द मूवी, मला एखादा पिक्चर बघायचा आहे, मूवी बघायची आहे. आय वॉन्ट टू टॉक टू यू, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आय वॉन्ट टू मेक अ फोन कॉल, मला एक फोन कॉल करायचा आहे. आय वॉन्ट टू लर्न द कम्प्युटर्स, मला कम्प्युटर्स शिकायचं आहे. आय वॉन्ट टू मीट यू, मला तुम्हाला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ कार, मला कार ड्राईव्ह करायची आहे. आय वॉन्ट टू ट्रॅव्हल बाय ॲन एरोप्लेन, मला एरोप्लेननी ट्रॅव्हल करायचं आहे. ओके. म्हणजे विमानाने प्रवास करायचा आहे. आय वॉन्ट टू विजिट डिझनीलँड, मला डिझनीलँडला व्हिजिट करायचं आहे. आय वॉन्ट टू गो अब्रॉड, अब्रॉड म्हणजे परदेश. ओके. आय वॉन्ट टू गो अब्रॉड म्हणजे मला परदेशात जायचं आहे. आय वॉन्ट टू कंटिन्यू माय एज्युकेशन म्हणजे मला माझं शिक्षण पुढे अजून घ्यायचं आहे किंवा कंटिन्यू करायचं आहे. आय वॉन्ट टू मॅरी यू, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. आय वॉन्ट टू बी युअर फ्रेंड, मला तुमचं मित्र किंवा मैत्रीण व्हायचं आहे. आय वॉन्ट टू टीच यू इंग्लिश, मला तुम्हाला इंग्लिश शिकवायचं आहे. आय वॉन्ट टू ड्राईव्ह अ व्हेकल, मला एखादं वाहन चालवायचं आहे. आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, बायसिकलला राईड लिहितात, लक्षात ठेवा हां. आणि टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असतात त्यांना ड्राईव्ह म्हणतात. ओके. आय वॉन्ट टू राईड अ बायसिकल, मला सायकल चालवायची आहे. आय वॉन्ट टू लर्न कॅलिग्राफी, मला कॅलिग्राफी शिकायची आहे. आय वॉन्ट टू टीच मॅथ्स, मला मॅथ्स शिकवायचं आहे. तर अशा प्रकारे आय वॉन्ट टू आणि आय वॉन्ट टू बिकम अशा दोन टाईपचे वाक्य आपण पाहिले. आय वॉन्ट टू आणि त्याच्यासमोर तुमची ॲक्शन लिहा जे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर आय वॉन्ट टू बिकम म्हणजे मला हे बनायचं आहे. ओके. आता आय वॉन्ट यू टू, मला तुम्ही काय करायला हवं आहे याचं सांगते मी आता. आय वॉन्ट यू टू टॉक इन इंग्लिश, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायला हवं. आय वॉन्ट यू टू कुक द फूड, मला असं वाटतं तू जेवण बनवायला हवं, स्वयंपाक करायला हवा. आय वॉन्ट यू टू प्रॅक्टिस हार्ड, मला असं वाटतं की तुम्ही खूप प्रॅक्टिस करायला हवी. आय वॉन्ट यू टू रेग्युलरली अटेंड द क्लासेस, मला असं वाटतं की तुम्ही रोज क्लासेस अटेंड करायला हवेत. आय वॉन्ट यू टू कम ऑन टाईम इन द ऑफिस, ऑन टाईम म्हणजे वेळेवर यायला हवं आहे, मला असं वाटतं की तुम्ही वेळेवर ऑफिसमध्ये यायला हवं. आय वॉन्ट यू टू वॉच द इंग्लिश प्रोग्राम और इंग्लिश स्पीकिंग सेशन, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश स्पीकिंग सेशन पाहायला हवं. आय वॉन्ट यू टू रीड द इंग्लिश नॉवेल्स, मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश नॉवेल्स वाचायला हवे. आय वॉन्ट यू टू बिकम एन IT प्रोफेशनल, मला असं वाटतं की तुम्ही एक IT प्रोफेशनल सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायला हवं आहे. आय वॉन्ट यू टू स्टडी हार्ड, मला असं वाटतं की तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे. आय वॉन्ट यू टू डू अ जॉब, मला असं वाटतं की तुम्ही जॉब करायला हवे. आय वॉन्ट यू टू अर्न मनी, मला असं वाटतं तुम्ही पैसे कमवायला हवे. आय वॉन्ट यू टू सेव्ह द मनी, मला असं वाटतं की तुम्ही पैशांची बचत करायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःला शिस्त लावायला हवी. ओके. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला स्वतःला शिस्त लावायला हवी. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट, सेल्फ डिपेंडंट म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे. ओके. आय वॉन्ट यू टू बी सेल्फ डिपेंडंट. आय वॉन्ट यू टू बी कॉन्फिडंट, मला असं वाटतं तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असायला हवा.
ओके. आय वॉन्ट यू टू बी अ सक्सेसफुल पर्सन. मला असं वाटतं की तुम्ही खूप सक्सेसफुल व्हायला हवेत. आय वॉन्ट यू टू डू युअर वर्क बाय युअर सेल्फ. मला असं वाटतं की तुम्ही तुमचं सगळं काम स्वतःनी करायला हवं. आय वॉन्ट यू टू बी द टॉपर ऑफ युअर क्लास. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या क्लासचे टॉपर असायला हवेत. आय वॉन्ट यू टू राईट द सेंटेन्सेस डेली. मला असं वाटतं की तुम्ही रोज वाक्य लिहायला हवेत. आय वॉन्ट यू टू लिसन टू मी एव्हरी डे. मला असं वाटतं तुम्ही रोज मला ऐकायला हवं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, नवीन शब्द आहे. आशावादी आणि दुसरे लोक असतात निराशावादी. सो आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्टिक. मला असं वाटतं की तुम्ही आशावादी असायला हवं. ज्यांना होप्स असतात, खूप होपफुल असतात ते लोक, जे आशावादी असतात, जे कायम पॉझिटिव्ह थिंकिंग करतात. तर पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ऑप्टिमिस्टिक, आशावादी लोक. ओके. आणि जे निराशावादी असतात त्यांना म्हणतात पेसिमिस्ट. पेसिमिस्ट जे नेहमी निगेटिव्ह बोलत राहतात. ओके. सो आय डोंट वॉन्ट यू टू बी पेसिमिस्ट. मला कधीच वाटत नाही की तुम्ही पेसिमिस्ट असावं. आय वॉन्ट यू टू बी ऑप्टिमिस्ट. ओके. आय वॉन्ट यू टू ईट हेल्दी फूड. मला असं वाटतं की तुम्ही हेल्दी फूड खायला हवं. आय वॉन्ट यू टू डू द स्टडीज रेग्युलरली. मला असं वाटतं की तुम्ही तुमचा अभ्यास रेग्युलरली करायला हवा. आय वॉन्ट यू टू क्लिअर युअर बेसिक्स. मला असं वाटतं की तुमचे बेसिक्स सगळे क्लिअर करावेत. ओके. आय वॉन्ट यू टू बी फ्लुएंट इन इंग्लिश. मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमध्ये खूप फ्लुएंट असायला हवं. तर अशा प्रकारे आपण आय वॉन्ट टूच्याच 3 कन्स्ट्रक्शन पाहिल्या. सगळ्यात पहिले जे आपण सेशन पाहिलं होतं आय वॉन्टचं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये थोडं इंट्रोडक्शन दिलं होतं मी आय वॉन्ट टूचं, पण मला ते म्हणजे अजून त्याला इलॅबरेट करायचं होतं, अजून त्याला स्पष्ट करायचं होतं, कारण त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार होते. त्याच्यामुळे आपण हे आय वॉन्ट टूचं अजून एक सेशन घेतलेलं आहे. आय वॉन्टचं याच्या पहिले झालेलं आहे आपलं आणि त्याच्यामध्ये इनफ आपली प्रॅक्टिस झाली होती आय वॉन्टची. आज आपण शिकलो मित्रांनो आय वॉन्ट टू, आई वॉन्ट टू बिकम. आई वॉन्ट टू मीन्स मैं ये करना चाहती हूँ. आई वॉन्ट टू बिकम मैं ये बनना चाहती हूँ. एंड आई वॉन्ट यू टू डू. आई वॉन्ट यू टू म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे करायला हवं. मुझे ऐसा लगता है कि आपने ऐसा करना चाहिए. These 3 construction we see in today's episode. So guys, you have to practice all these 3 construction. एकच वर्ड आहे वॉन्ट, पण वेगवेगळ्या शब्दांसोबत जेव्हा तो वापरतो तेव्हा त्याचा अर्थ बदलत जातो. ओके. जसं आपण म्हणतो मराठी ही खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे, तशीच इंग्लिश पण खूप फ्लेक्झिबल लँग्वेज आहे. ज्या वाक्यात तुम्ही जसा तो शब्द वापरणार, ज्या शब्दांसोबत वापरणार, त्याचा अर्थ सेंटेन्सनुसार तो बदलत जातो. वाक्यपरत्वे तो अर्थ बदलत जातो इंग्लिशमध्ये सुद्धा. तर मित्रांनो आजपुरती एवढंच. उद्याच्या भागात भेटूया एका नवीन कन्स्ट्रक्शन सोबत, एक नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुमचे जे सुझाव आहे, तुमचे जे सूचना आहे त्या आम्हाला देत राहा. तुमच्या कमेंट्स आम्हाला देत राहा. त्याच्यामुळे आम्हाला अजून चांगलं करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि असेच इंग्लिश स्पीकिंगच्या याला प्रतिसाद द्या. आपण अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मी आशा करते सगळेजण इंग्लिशमध्ये इम्प्रूव्ह करत आहात, सगळेजण इंग्लिश बोलत आहात. अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी सो पेशंटली. मला रोज ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया मित्रांनो उद्याच्या भागात एका नवीन कन्स्ट्रक्शनसह. टिल देन गुड बाय. हॅव अ ग्रेट डे. दर्शकांनो, कीर्ती सराफ मॅडम यांच्याकडून इंग्रजी शिकता यावं त्यासाठीच आम्ही तुम्हाला इंग्रजी सोपी जावी म्हणून हा क्लास खास तुमच्यासाठी आयोजित केला आहे. दर्शकांनो, आज आम्ही तुम्हाला पुन्हा भेटवणार आहोत अकोल्यातील मायबोली या क्लासच्या संचालिका प्राध्यापिका सीमा बक्षी यांना. ह्या आपल्याला संस्कृत सुभाषिताचा भावार्थ समजावून सांगणार आहेत. मंडळी नमस्कार. आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी ज्ञानाचा खजिना लिहिला गेला. त्याला आपण संस्कृतातील सुभाषित असं म्हणतो. ही संस्कृतातली सुभाषित जी आहेत
ही खरं म्हणजे केवळ निबंधात लिहिण्याची आणि आपल्याला भाषणात टाळ्या मिळवून देण्याची अशी साधनं नाहीत, तर सुभाषित ही रोजच्या जीवनात आचरण करण्यासाठी आहेत. सुभाषितातून किती मोठी मोठी तत्वज्ञानं सांगितली आहेत. सुभाषितातून रोजचं जीवन कसं असायला हवं याचं दिग्दर्शन केलेलं आहे. आता मंडळी, आपण एक उदाहरण घेऊयात की सध्या समाज माध्यमांवर खूप एक प्रचलित असा संवाद आहे, झुकूंगा नहीं साला. तर हा आबाल वृद्धांना हसवतो हा संवाद, पण कितपत योग्य आहे? त्याचे दूरगामी परिणाम, दुष्परिणाम काय आहेत हे समजून घ्यायला हवं. मी कोणापुढेही वाकणार नाही, हे कसं? सुभाषितकारांनी याच्यासाठी खूप छान सुभाषित लिहून ठेवले. ते म्हणतात, नमन्ति फलिनो वृक्षाः, नमन्ति गुणिनो जनाः, शुष्क काष्ठश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन. फळांनी लगडलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं. गुणांनी परिपूर्ण असा व्यक्ती नेहमी नम्र असतो. पण कोरडं लाकूड आणि मूर्ख लोक कधीही वाकत नाहीत, कोणालाही नमन करत नाहीत. बघा किती समृद्ध झाडे फळांनी परिपूर्ण आहे. सगळ्यांना हेवा वाटावा असं झाड आहे, पण तरी सुद्धा ते वाकलेलं आहे, नमन करतंय. आपल्याला जेव्हा एखाद्याला नमस्कार करायचा असतो त्यावेळी आपण काय करतो? तर त्यावेळी आपण खाली वाकतो आणि नमस्कार करतो. वाकणं म्हणजे काय हो? वाकणं म्हणजे नम्र असणं. एकमेका लागतील पायी रे, क्रोध अभिमान गेली पायतळी. पायतळी, क्रोध आणि अभिमान पायतळी गेल्यानंतर काय होतं? क्रोध नाहीये, अभिमान नाहीये, तेव्हा आपोआप नमन केलं जातं. मग एकदा का क्रोध आणि अभिमान गेला की मग नमन करण्याची वृत्ती असते. मग ते ज्ञानाला नमन असेल, मग ते विद्वत्तेला नमन असेल, तो वयाचा आदर असेल. पण कोरडं लाकूड मात्र वाकतच नाही. मूर्ख लोकांना कितीही सांगितलं तरी ते वाकत नाहीत. म्हणूनच विद्या विनयेन शोभते हे जे वचन आहे हे सुद्धा किती खरं आहे बघा, है ना? म्हणून झुकूंगा नाही साला हे बरोबर की आमच्या सुभाषितकारांनी लिहून ठेवलेले हे सुभाषित. मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या सुभाषिताचा पुनरुच्चार करूयात. नमन्ति फलिनो वृक्षाः, नमन्ति गुणिनो जनाः, शुष्क काष्ठश्च मूर्खाश्च न नमन्ति कदाचन. धन्यवाद, नमस्कार, पुन्हा भेटूयात. दर्शकांनो, आता जाताना शेवटी जाणून घेऊयात आजच्या हेल्थ टिप्स. उन्हाळ्यात ताडगोळे खाण्याचे फायदे. नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या पालघरमध्ये पावसाळ्याप्रमाणे वसंत ऋतूमध्येही मोठ्या प्रमाणावर रानमेवा उपलब्ध असतो. जंगलातील कैऱ्या, करवंद, काळं जांभूळ, धामण, तोरण यांच्याप्रमाणेच इथल्या नागरिकांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडाचे ताडगोळे. ताडगोळे चवदार आणि शरीरासाठी अत्यंत गुणकारी असे समजले जाते. निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. तसंच यात मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व आणि पाणी असून ताडगोळ्यांच्या सेवनामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होण्यास मदत होते. ताडगोळ्यामध्ये खनिज, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्व आढळतात. त्यामुळे एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे आरोग्यासाठी गुणकारक असल्याने या ताडगोळ्यांना आता मागणी वाढू लागली आहे. ताडाची झाडे ही विशेषतः कोकण, गोवा, दक्षिण भारतातील राज्यामध्ये आढळून येतात. मात्र मुंबई, ठाण्यांसारखी महानगरं जवळ असल्याने इथे पालघरमधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची आयात होते. भेटूयात पुन्हा इथेच याच वेळी. तोवर नमस्कार.